कायदा, कायदेशीर तरतुदी आणि कायदेशीर तत्व आणि त्यातल्या तांत्रिक बाबी या संदर्भात आपल्याकडे समज कमी आणि गैरसमज जास्त अशी दुर्दैवी आपली अवस्था आहे. त्यातही आता समाज माध्यमं, YouTube, Instagram, Facebook वगैरे सगळ्या साधनांमुळे कोणतीही माहिती पसरवणं किंवा पसरणं हे फार सोपं झालेलं आहे. म्हणूनच चांगली माहिती जेवढ्या वेगाने पसरते, दुर्दैवाने वाईट माहिती त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने पसरते, हे सुद्धा आपले खेदजनक वास्तव आहे. अशाच संदर्भातले जेव्हा काही व्हिडिओ आपल्यापैकी काही लोकांपुढे येतात आणि ते व्हिडिओ माझ्यापर्यंत पाठवून माझा खुलासा मागितला जातो, तेव्हा त्यातल्या काही महत्त्वाच्या विषयांवर खुलासा आपण करायचा नेहमी प्रयत्न करत असतो. आज आपण असं डिसमिसिंग डिफॉल्ट आणि रेस जुडिकाटा या 2 तत्वांचा विचार करूया. कारण मध्यंतरी आपल्यापैकी कोणीतरी मला एक तो व्हिडिओ पाठवला होता. त्यात त्या असं म्हणत होत्या, की एखादा दावा डिसमिस इन डिफॉल्ट जर झाला, तर नवीन दावा दाखल करण्यावर रेस जुडिकाटाच्या अनुषंगाने बंधनं येतात. आता हे चुकीचं आहे का बरोबर आहे याचं तर आपण उत्तर शोधूच. पण पहिले रेस जुडिकाटा आणि डिसमिस इन डिफॉल्ट या दोन्ही गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टींच्या तरतुदी दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे मध्ये करण्यात आलेल्या आहेत. आता रेस जुडिकाटा म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा एखादा वाद न्यायालयात पोहोचतो, त्या वादाची सुनावणी संपूर्ण होते आणि त्या सुनावणीअंती त्याचा अंतिम निकाल दिला जातो, तेव्हा त्याच मुद्द्यांवर, त्याच पक्षकारांमध्ये, त्याच अनुषंगाने नवीन दावा दाखल करण्यावर जी बंधनं आहेत, त्याला म्हणतात रेस जुडिकाटा. म्हणजे 2 व्यक्तींमध्ये एखाद्या वादावर एखाद्या सक्षम न्यायालयाने निकाल दिला, की पुन्हा त्याच 2 लोकांमध्ये त्याच कारणाकरता नव्याने दावा दाखल करता येत नाही. अपील वगैरे तुम्ही करू शकता. पण एकदा निकाल आला, की पुन्हा शून्यापासून तुम्हाला सुरुवात करता येत नाही. त्याला म्हणतात रेस जुडिकाटा. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण अन्यथा मुळातच आपल्याकडे एकंदर व्यवस्थेमध्ये आपल्याकडे एखाद्या प्रकरणाचा निकाल लागायला वेळ फार लागतो. त्यातनं जर पुन्हा-पुन्हा दावे करायची सूट दिली, तर हे प्रकरण कधी संपणारच नाही. म्हणून रेस जुडिकाटासारखी महत्त्वाची तरतूद ही अत्यंत गरजेचीच आहे. जशी रेस जुडिकाटाची तरतूद आहे, तशीच डिसमिस इन डिफॉल्ट ही एक तरतूद आहे. आता सर्वसाधारणतः जेव्हा कोणताही वादी दावा दाखल करतो आणि वादीने दावा दाखल केल्यानंतर टप्प्याटप्प्याने तो दावा पुढे जातो. पण समजा असं झालं, की वादीने दावा दाखल केला, प्रतिवादी वगैरे त्याच्यात हजर झाले आणि नंतर वादीने त्या दाव्याचं कामकाज करणं सोडूनच दिलं किंवा त्याचा पाठपुरावा करणं सोडूनच दिलं, तो दावा चालवणं सोडूनच दिलं. तर वादीला तो दावा चालवण्यामध्ये किंवा कायम ठेवण्यामध्ये स्वारस्य नाही, असा अर्ज आला किंवा न्यायालयाचं असं मत बनलं, तर तो दावा डिसमिस इन डिफॉल्ट करता येऊ शकतो. डिसमिस इन डिफॉल्ट म्हणजे नेमकं काय? तर वादीने दावा न चालवण्यामुळे तो दावा निकाली काढला जाणे. तो सुद्धा आदेशच आहे. पण रेस जुडिकाटाचा बंधन किंवा रेस जुडिकाटाचे निर्बंध डिसमिस इन डिफॉल्टवर येतात का? हा पुढचा महत्त्वाचा प्रश्न. आता याच्याकरता डिसमिस इन डिफॉल्ट याच्या तरतुदी मला वाटतं ऑर्डर 9 मध्ये केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये याच्या संदर्भातल्या स्वतंत्र कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत. त्या कायदेशीर तरतुदीनुसार एखादा दावा जेव्हा डिसमिस इन डिफॉल्ट होतो, तेव्हा त्याच कॉज ऑफ ॲक्शनवर म्हणजे दाव्याच्या त्याच कारणावर नव्याने दावा दाखल करण्यावर निर्बंध आहेत. पण हे निर्बंध जे आहेत आणि ही जी तरतूद आहे ती स्वतंत्र वेगळी तरतूद आहे. रेस जुडिकाटा या तरतुदीचा आणि या तरतुदीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. कारण रेस जुडिकाटामध्ये एखाद्या दाव्याचा निकाल अंतिमतः लागणं गरजेचं असतं. पण जेव्हा एखादा दावा डिसमिस इन डिफॉल्ट होतो, तो अगदी सुरुवातीलाही होऊ शकतो किंवा मधल्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतो. अंतिम निकालाच्या पूर्वीच तो होत असतो. आणि मग अंतिम निकालच जर आलेला नसेल, तर त्याला रेस जुडिकाटा कसं लागणार? एखादा दावा डिसमिस इन डिफॉल्ट झाला, तर तो रिस्टोर करता येतो. त्याच्याकरता अर्ज देता येतो किंवा नवीन कॉज ऑफ ॲक्शन दाव्याचं नवीन कारण करणं जर तुम्हाला शक्य असेल, तर दाव्याचं नवीन कारण करून त्याच्यावर नवीन दावासुद्धा दाखल करता येतो. म्हणजे थोडक्यात महत्त्वाचं डिसमिस इन डिफॉल्ट झाला, म्हणजे रेस जुडिकाटा त्याला लागू होईलच असं नाही. डिसमिस इन डिफॉल्ट झाला, तर त्याच कॉज ऑफ ॲक्शनवर पुन्हा नव्याने दावा करता येत नाही. पण ती तरतूद वेगळी आणि रेस जुडिकाटाची तरतूद वेगळी. आता मी नेहमी म्हणतोच, की एखादी गोष्ट कोणीतरी सांगतं म्हणून किंवा मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका.
त्याच अनुषंगाने या संदर्भातला एक सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल आपण बघूया. या निकालाची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सर्वोच्च न्यायालय या निकालात काय म्हणतं? आमच्यापुढे जे प्रश्न विचारार्थ आहेत ते म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश 9 मधील अंतर्गत एखादा दावा गैरहजेरीमुळे जर फेटाळण्यात आला, तर त्याच विषयावर नवीन दावा दाखल करणे रेस जुडिकाटा या तत्वामुळे प्रतिबंधित होते का? रेस जुडिकाटा हे एक असे तत्व आहे जे एखाद्या वादाला अंतिम स्वरूप देण्याकरता लागू केले जाते. या तत्वानुसार एखादा मुद्दा किंवा प्रश्न एकदा न्यायालयाने निश्चित करून त्याला अंतिमता प्राप्त झाल्यानंतर तोच मुद्दा पुन्हा नवीन दाव्यामध्ये उपस्थित करण्याची किंवा पुन्हा त्यावरच वाद घालण्याची परवानगी दिली जाऊ नये. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास सक्षम न्यायालयाने एखाद्या दाव्यातील मुद्द्यांचा अंतिम निर्णय दिला असल्यास तोच मुद्दा नंतरच्या दाव्यात पुन्हा उपस्थित करून त्यावर पुनर्विचार करता येत नाही. त्यामुळे हे स्पष्ट होते की रेस जुडिकाटा हे तत्व लागू होण्याकरता सक्षम न्यायालयाकडून दाव्यातील एखाद्या मुद्द्यावर न्याय निर्णय झालेला असणं आवश्यक असतं. म्हणून हे स्पष्टपणे दिसून येते, विशेषतः दिवाणी प्रक्रिया संहितेच्या तरतुदी अंतर्गत एखादा दावा किंवा अर्ज गैरहजेरीमुळे फेटाळणे हे त्या दाव्यात मागितलेल्या कोणत्याही हक्कावर किंवा मांडलेल्या बचावावर न्यायालयाने दिलेला औपचारिक अंतिम निर्णय मानला जाऊ शकत नाही. म्हणूनच हे स्पष्ट होतं की दिवाणी प्रक्रिया संहिता अंतर्गत दावा किंवा गैरहजेरीमुळे दावा फेटाळण्याचा आदेश हा ना कोणताही न्यायनिर्णय आहे आणि ना तो डिक्री आहे. त्यामुळेच आमच्या विचारपूर्वक मतानुसार जर नवीन दावा दाखल करण्यात आला तर अशा प्रकारे पूर्वीचा दावा गैरहजेरीमुळे फेटाळण्यात आल्याचा आदेश रेस जुडिकाटा म्हणून लागू होऊ शकत नाही आणि लागू होणार नाही. म्हणजे आपण जे मगाशी चर्चा केली की एखादा दावा फेटाळला गेला, गैरहजेरीमुळे फेटाळला गेला, तर त्याच दाव्याच्या कारणावर नवीन दावा करता येणार नाही, ही एक तरतूद आहे. पण ती तरतूद आणि रेस जुडिकाटा याच्यामध्ये मूलभूत आणि जमीन आसमानाचं अंतर आहे. आता काही लोकांना वाटेल की छोटीशी तांत्रिक बाब आहे, याने एवढा काय फरक पडतो? पण असं नसतं. जेव्हा विशेषतः तुम्ही कायदेशीर लढाईचा, कायदेशीर प्रक्रियांचा विचार करता, तेव्हा छोट्या-छोट्या तांत्रिक दोषांमुळे यश-अपयशाचा फरक पडत असतो. एखादी छोटीशी तांत्रिक बाब यशाकरता किंवा अपयशाकरता निर्णायक ठरू शकते. म्हणून बाब जरी छोटीशी असली किंवा त्यांच्यातली सीमारेषा जरी पुसटशी असली, तरी आपण एकाला दुसऱ्याच्या आणि दुसऱ्याला पहिल्याच्या जागी समजून घेता कामा नये. जो काही अल्प-स्वल्प भेद आहे, तो आपण समजून घेतलाच पाहिजे. रेस जुडिकाटा म्हणजे काय? डिसमिस इन डिफॉल्ट म्हणजे काय? हे आपल्यापुढे स्पष्ट असलं पाहिजे. तुम्ही वकील असाल किंवा पक्षकार असाल, तरी तुम्हाला तुमच्या प्रकरणांबाबत सगळ्या महत्त्वाच्या कायदेशीर तत्वांचा खुलासा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणीतरी सांगतं म्हणून 4 लोकं करतात आणि सांगतात म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आज सगळी माहिती सगळीकडे सहजपणे उपलब्ध आहे. ती माहिती घ्या, तज्ञ लोकांना विचारा, सल्ला मार्गदर्शन घ्या आणि जी गोष्ट तुमच्या तर्काला आणि बुद्धीला पटेल त्याच्यावरच विश्वास ठेवा. कोणावरही, अगदी माझ्यावरही आंधळा विश्वास अजिबात ठेवू नका. हा विषय तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. रेस जुडिकाटा, डिसमिस इन डिफॉल्ट यासारख्या अन्य काही कायदेशीर तत्वांचा किंवा ज्याला आपण म्हणतो विशेष शब्दांचा तुम्हाला जर स्वतंत्र व्हिडिओद्वारे माहिती हवी असेल तर अवश्य कळवा. अशा कोणत्या संज्ञांचा आपण खुलासा करावा ते आपण कमेंट्समध्ये सांगू शकता. त्या सगळ्या कमेंटमध्ये जे काही तुमच्या प्रश्न येतील किंवा ज्या काही संज्ञांचा खुलासा तुम्ही मागाल, त्याचा खुलासा देणारा स्वतंत्र किंवा एकत्रित व्हिडिओ बनवण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद.